ठाण्यात भीषण पाणी टंचाई झाली. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. कळव्यात कमी वेळ पाणी पुरवठा होतोय, दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात आलंय. याचाच आढावा घेत महिलांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. ठाणे महानगरपालिका हद्दीमधील कळवा पूर्वमध्ये सध्या आपण आहोत. कळवा पूर्व हद्दीमधील आपण ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर नागरिकांनी त्यांच्या घराच्या बाहेर अशा निळ्या रंगाच्या ड्रमांमध्ये जे आहेत ते चक्क पाणी भरून ठेवलेलं आहे. तर माझ्यासोबत काही स्थानिक महिला या ठिकाणी आहेत. ताई, काय सांगाल, काय अडचणी नेमका निर्माण होतात? अडचण पाणीच येत नाही आम्हाला. पाणी येत नाही. बारके बारके कॅन भरून रोडवर जायला लागतं, मागायला लागतं पाणी. सकाळी 8ला गेला का 12लाच नळ येतो आमचा. मग भांडी कपडे बाहेरच करतो आम्ही. एखादं मशीन लावली तर एकाने घरात जर लावली असेल मशीन तर पुढे ती पुढे पास होतच नाही. म्हणजे एकाने लावली तर त्या 4 गल्ल्यांपुढे त्यांना 4-4 दिवस पाणीच नसतं. आम्ही लावलं तर आमचं समजा आम्ही भरेपर्यंत पाणी तर निघूनच जातं, ते पण खदुळच असतं. आणि नंतर जर पुढे म्हणायला गेलं तर जर 2 तासासाठी त्यांना पाणी मिळेल तर पाणीच येत नाही. आम्ही कामाला जाणार, मुलांची शाळा, मुलांचं बघायचं, कामाचं बघायचं की घरातलं पाणी भरण बघायचं. मी मोटर चालू केली की तिला सांगायचं, बाई तू बंद कर, 5 मिनिटं मला भरू दे. मी भरायला घेतलं की काळं भंगार पाणी, पिवळं पाणी, ते पाणी गाळून भरायचं. मग तिने चालू केलं की मग हिला थांबावं लागतं. 10 मिनिटं तेवढ्यात तर पाणी जाणार. काय भरणार पाणी? 10-15 मिनिटं फक्त फोर्समध्ये पाणी येतं, ते पण आम्हाला सगळ्यांना नाही भेटत व्यवस्थित. घाण पाणी, गढूळ पाणी, वास मारतो पाण्यातून, तलावाच्या घाणेरड्या पाण्यातून वास मारतो, तसं आमच्या पियाच्या पाण्यातून वास मारतो. तर बाटला मागं 200 रुपयाच्या पुढे पाणी. तर संपूर्ण ह्या परिसरामधील नागरिकांनी जे आहे ते त्यांच्या चाळीमध्ये जे आहे ते त्यांच्या दरवाजाच्या बाहेर अगदी पाण्याचे निळ्या रंगाचे ड्रम भरून ठेवलेत आणि तेही अगदी दिवसातून काही वेळ पाणी येतं. आणि त्याचमुळे अनेक अडचणींना या सर्व नागरिकांना जे आहे ते पाणी टंचाईमुळे सामोरे जावं लागत आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.